आता बाजारकऱ्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे की त्यांनी ह्या गल्लीतली लोकांचे आई आणि बाप काढायला चालू केलेले आहेत. ही गल्ली कोणाच्या बापाची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही मी उठणार, तुमच्या बाजार रस्ता आहे का असं? अरे म्हणलं बरं माझी गाडी काढस तर 2 मिनिटं उठ बाबा, तरी सुद्धा नाही. म्हणजे असली ही अरेरावी. शिंपी गल्लीमध्ये लोकांनी बॅरिकेड लावून रस्ते पॅक केलेत. ह्यांना नगरपालिकेने आव्हान दिलं नाही, नगरपालिकेची पावती नाही, शासनानं कोणताही अधिकार दिला नाही. हे राजेशाही यांनी चालू केली आहे. आम्हा शेतकऱ्यांवर हा अन्याय सहन होणार नाही. प्रशासन जर वेडे सॉंग घेत असतील तर ही शिंपी गल्लीली सगळी रहिवासी आज घराबाहेर पडून सगळ्यांचा कामधंदा सोडून इथं थांबलेली आहेत. का तर सगळ्यांना याचा नाहक त्रास होत आहे म्हणून ती इथं थांबलेली आहेत. आज शेतकरी बांधवावर शिंपी गल्लीतील रहदारी लोक दांडगावशाही करत आहे. आमचा निर्णय हे गल्लीचा जो मोठा प्रश्न आहे 3-4 वर्ष झाले आम्ही मांडतोय, ह्याच्यावर जर प्रशासन किंवा कोण लक्ष देत नसेल तर आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार घेण्याचा निर्णय करणार आहे का हो? आम्हाला हा पर्याय मान्य आहे का सांगा शेतकरी? हा पर्याय आम्हाला मान्य नाही. 6 महिन्यामध्ये 3-4 मयत झाले. ते मयत झालेले लोकांना संध्याकाळी 10च्या पुढे ते बाहेर घ्यावं लागते. आज पण असं कधी शक्य झालेलंच नाही. मेलेल्या माणसाला कोण रस्ता देणार असं जगात कोणीही नाही. त्यांनी चुकीचं मांडलंय की आम्ही वारल्यानंतर ते रस्ता पॅक करतो. भाजीचं निर्माल्य वगैरे असं तिथे ढकललेलं असतं त्या गाड्यांच्या खाली वगैरे. ही दारात माझ्या दारामध्ये झाड आहे, त्या झाडाची तिथे असे लावून जातात. बुंदा तिथे एक टेलिफोनचा खांब आहे, त्या खांबापाशी लावतात. म्हणजे आम्ही परत ह्यांनी बाजार करून गेल्यावर आम्ही ह्यांचा केर कचरा काढत बसायचं का? भाजीपाल्याचा कचरा स्वतंत्र पिशव्यात भरण्यात यावा, हे आमची जबाबदारी आम्ही शेतकरी बांधव म्हणून आम्ही पार पाडतो. शेतकरी राजाचा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार. सर्वप्रथम हे शिंपी गल्लीतील सर्व नागरिक आहेत, यांचा तुम्ही आत्ता उद्रेक बघू शकताय की जेणेकरून आत्तापर्यंत या बाजाराचा लोकांना एवढा त्रास झालेला आहे. ह्या त्रासामध्ये विविध घटनांना अडीअडचणीला लोक पुढे गेलेले आहेत. तसेच आता बाजारकऱ्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे की त्यांनी ह्या गल्लीतली लोकांचे आई आणि बाप काढायला चालू केलेले आहेत. ही गल्ली कोणाच्या बापाची नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही ह्या गल्लीतली नागरिक असून आम्हाला आमचे मूलभूत अधिकार किंवा जे काय असतील अधिकार ते आम्ही आता तुमच्यापर्यंत मांडलेले आहेत. किती जर निवेदन तुम्हाला आम्ही दिलेले आहेत, पण तुम्ही याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही. त्याच्यासाठी पूर्णपणे शिंपी गल्ली एकत्र होऊन आता या ठिकाणी थांबलेले आहे. हे स्वतः तुम्ही समोर उद्रेक पाहू शकता की किती अडचणींना लोकांना आतापर्यंत जावं लागलेलं आहे. आणि याच्यात लवकरात लवकर मुख्याधिकाऱ्यांनी न्याय आमच्या शिंपी गल्लीला द्यावं असं आमची त्यांना. पण इतक्या वर्ष झाला इथं बाजार भरतोय, नेमकी आज अडचण अशी कशी? आज असं म्हणता येणार नाही साहेब. आम्ही गेले या 4 वर्षात बरेचसे त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत, पण याच्यावर ठोस असा काही तिने आम्हाला निर्णय दिलेला नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये या बाजार एवढा वाढत गेल्यामुळे इथल्या लोकांना एवढ्या अडीअडचणीला पुढे जावं लागले की त्यामुळे आता लोकांच्या बी लक्षात आलं ही कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. भविष्यात आणि अडचणी येऊ शकतात, त्या लोकांना तिथंपर्यंत जाऊ नये. इथून आता मार्ग सुकर निघावा. लोकांना रहिवाशी येते चांगले त्यांचे जे अधिकार आहेत. अनेकदा पालिका प्रशासनाला आपण निवेदन दिलं असं म्हटलं जाते, पण बरोबर. प्रत्येक वेळेला पालिका प्रशासनानं कोणतीही ठोस भूमिका आतापर्यंत घेतलेली नाही किंवा याच्यावर चर्चा करतो आम्हाला अवधी द्या वगैरे असं कुठलीही तिने आश्वासन दिलेलं नाही. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत त्यांच्याकडं कुठलीही पॉझिटिव्ह भूमिका मिळालेली नाही. आज सकाळपासून तुम्ही इथं बॅरिकेड लावलेले दिसतात या बॅरिकेड बाजूला आणि गल्लीच्या दुसऱ्या बाजूला. बरोबर. गल्लीत भाजी विक्रेत्यांना किंवा व्यापाऱ्यांना प्रवेश होणार नाही अशा पद्धतीने बॅरिकेड उभा केलं. बरोबर. नेमकं या मागचा उद्देश आता काय? उद्देश म्हणजे काय, आता गल्लीनं स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे की आपले जे अडीअडचणी आहेत
त्याला आता आपण स्वतः समोर गेलं पाहिजे. आत्तापर्यंत आपण नगरपालिकेपर्यंत जाऊन आपल्याला त्याच्यातून काय मिळालेलं नाही. आता असा उद्रेक झालेला आहे की रोज उठून लोकांनी ठरवलेलं आहे ज्या दिवशी बाजार असेल प्रत्येकाने आपला उद्योगधंदा सोडून थांबायची का बारी आल्या का पोराबाळांचं उद्याचं भविष्य अडचणीत आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता ही निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी आम्ही मिळून. मी डॉक्टर विनय कुमार परदेशी, शिंपी गल्ली येथे गेले 27 वर्ष माझं हॉस्पिटल आहे. गेल्या 7-8 वर्षापासून शिंपी गल्लीमध्ये बाजार सुरू झालेला असून तो हळूहळू वाढतच चालला आहे. आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर प्रामुख्याने सर्वच शेतकऱ्यांच्या बाबतीत नाही, परंतु कोबी, फ्लॉवर किंवा अन्य कांदा वगैरे अशा स्वरूपाचा जो बाजारमाल आहे त्याची विक्री केल्यानंतर संध्याकाळी जाताना काही शेतकरी हा त्याचे निघालेले जे निर्माल्य आहे ते रस्त्यावर असू देत किंवा सरकवून म्हणलं तर गटारामध्ये ते टाकून जातात. त्यामुळे गटार तुंबणे, त्यातून डास निर्माण होणे अशा प्रकारचे प्रादुर्भाव गल्लीमध्ये निर्माण होतो आणि त्यातून आजाराला निमंत्रण मिळतं. त्याचप्रमाणे सोमवार गुरुवार या 2 दिवशी प्रामुख्याने दवाखान्यात येणारे पेशंटची कुचंबना होते. त्यांना अगदी इकडं माळी गल्ली किंवा थेट सिद्धेश्वर चौकाच्या आसपास वाहनं थांबवायला लागतात. एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तो इथून माझ्या दवाखान्यातून हलवायचा झाला तर अगदी 2 व्हीलरसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. त्यांना अक्षरशः झोळी करून किंवा हातातनं घेऊन पुढच्या दवाखान्यात नेणं क्रमप्राप्त होते. अशा प्रकारे यापूर्वीही घटना घडलेल्या आहेत, आत्ताही घडत आहेत. याच मला आठवणीनं 2 प्रकारच्या घटना अशा बाजारच्या दिवशीच घडल्या की लिंगापन्नाच्या इथं एक दुर्दैवानं सिलेंडर स्फोट झाला. त्याचपूर्वी 1 वर्षापूर्वी सोमवारपेठेमध्ये एक घटना घडली की तिथं दारूच्या दुकानाला आग लागली आणि प्रचंड मोठे स्फोट होत गेले. अशा परिस्थितीत मानसिक हानी, शारीरिक हानी व वित्त हानी झाल्यास कोण जबाबदार हा मोठा प्रश्न उद्भवतो. नमस्कार. शिंपी गल्लीतला रस्ता सराफकट्ट्याकडून इकडे माळी गल्लीकडे जाणारा रस्ता हा जो आहे हा रस्ता अत्यंत लहान आणि अरुंद आहे आणि अगदी सुरुवातीला तर त्या रस्त्याच्या तोंडावर म्हणजे जिथं भिवऱ्यांची घरं, दुकानं वगैरे आहेत त्या तिथून रस्ता एवढा चिंचोळा आहे. संध्याकाळी 4 वाजता तर तिथनं चालता येत नाही. त्यात म्हणजे आमच्या गाड्या असतात, सगळ्यांच्या गाड्या असतात. परत प्रत्येकाच्या दारामध्ये आता गाडी आहे. आमच्या गाड्या लावायच्या कुठं? अक्षरशः मी तर माझी इथं घरं एवढं मोठं असून माझी गाडी मी अशी परड्यात लावलेली असते आणि ती बोळातनं गाडी बाहेर काढली तर तोपर्यंत इथं माणसं येऊन बसलेली असतात बाजारकरी आणि ती असं अरेरावीनं बोलतात. काय हे अगदी परवाचंच उदाहरण आहे. परवाच गेल्या 15 दिवसात हे उदाहरण झाले आणि नाही मी उठणार, तुमच्या बाजार रस्ता आहे का असं. अरे म्हणलं बरं माझी गाडी काढस तर 2 मिनटं उठ बाबा, तरी सुद्धा नाही. म्हणजे असली ही अरेरावी. एवढंच नव्हे, संध्याकाळी ती बाजाराचं जे भाजी आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते भाजीचं निर्माल्य वगैरे असं तिथं ढकललेलं असतं त्या गाड्यांच्या खाली वगैरे. हिचं दारात माझ्या दारामध्ये झाड आहे त्या झाडाची तिथं असे लावून जातात बुंदा. तिथं एक टेलिफोनचा खांब आहे त्या खांबापाशी लावतात. म्हणजे आम्ही परत ह्यांनी बाजार करून गेल्यावर आम्ही ह्यांचा केर कचरा काढत बसायचं का? तिथं म्हणजे परिषद काय करत नाही का? मग समजा भाजीपाला नाही, नगरपालिका सकाळी दुसऱ्या दिवशी पहाटे 4-5 वाजता त्यांचे येऊन कर्मचारी ते काढून जातात. पण आम्हाला आरोग्याचा प्रश्न आहे. आता आमच्या घरात किती तर पेशंट आहेत. आता इथं आमचे किरण पोरेचे वडील एवढे वयस्कर आहेत तर त्यांना म्हणजे दवाखान्यात जायचं म्हटलं तर चालत अजिबात जमत नाही. त्यांचं आता वय मला वाटतं 80च्या पुढं असेल, एवढं असेल. तरी अशा व्यक्तीला सुद्धा जाणं येणं हे नाही. आरोग्याचा प्रश्न आहे, दवाखान्याचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं आमचं धार्मिक मंदिर आहे, विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिराचे वर्षातून 2-3 कार्यक्रम एवढे मोठे असतात. 10-12 दिवसाचे कार्यक्रम असतात. मध्यंतरी आमचा रामकथेचा कार्यक्रम झाला. एवढी माणसं आलेली असतात, एवढी हे आणि हे आमचं म्हणजे धार्मिक वातावरण आमच्या गल्लीला काय राहतच नाही. सगळी नुसती गर्दी होते, फार प्रचंड हे होते आणि पेशंट गेल्या वेळेस तर ह्या वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये 3-4 मयत झाले. ते मयत झालेले लोकांना संध्याकाळी 10च्या पुढं ते बाहेर घ्यावं लागते. म्हणजे असा हे किती असे प्रश्न आहेत आणि आम्ही काय हे प्रश्न आहेत आम्ही निवेदनात दिले, सगळीकडे आम्ही ते निवेदन दिले. नमस्कार. आम्ही सोमवारी गल्लीतील शिंपी गल्लीतील सर्व रहिवासी परवा नगरपालिकेत जाऊन निवेदन देऊन आलेलो आहे आणि पत्रकार बंधूंनी मगाशी एक प्रश्न विचारला की तुम्हाला ह्याच्या आधी बाजारची अडचण नव्हती, आता अडचण का झाली? साहेब ह्याच्या आधी म्हणजे ह्याच्या आधी बाजारच नव्हता या शिंपी गल्लीत.
मुळात शिंपी गल्लीत बाजार ह्या 2 वर्षात भरायला लागलाय आणि 2 वर्षात भरल्यापासून ही शिंपी गल्लीची आमची सगळी रहिवासी कितीतरी वेळा निवेदन देऊन जाऊन आलेले आहेत. त्याच्या पोची आमच्याकडे आहेत, नाही असं नाही. प्रशासकीय मार्फत आम्ही काम करण्याचं, आम्ही शिंपी गल्लीतली सगळी रहिवासी संवेदनशील माणसं आहे, आम्हाला कोणाशी तंटा वाद घालायचा प्रश्नच नाही. पण जर प्रशासन जर वेड्यात सॉंग घेत असतील तर ही शिंपी गल्लीतली सगळी रहिवासी आज घराबाहेर पडून सगळ्यांचा कामधंदा सोडून इथं थांबलेली आहेत. का तर सगळ्यांना ह्याचा नाहक त्रास होत आहे म्हणून ती इथं थांबलेली आहेत. आज ही सगळी कामधंद्याची माणसं आहेत तरी पण आज इथं रस्त्यावर का थांबले, तर प्रशासन हे त्यांची बाजू मांडून घेणार. 2 वर्ष झाले आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी कोण ऐकून घेणं, त्यासाठी आज इथं थांबलेलं आहे. आणि बॅरिकेड मारायचा प्रश्न म्हणजे असा आहे की सांगून माणसं जर ऐकत नसतील तर वादविवाद वाढतात, ह्या गोष्टी अमृतमृत होतात. ह्याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा एकमेकाच्या अंगावर जाणाऱ्या गोष्टी ह्या बाजारकऱ्यांच्या तर आमच्या शिंपी गल्ली रहिवाशात झालेल्या आहेत, त्यामुळे आम्ही हे बॅरिकेड मारलेले आहेत. दुसरी गोष्ट आता असं झालं की आमच्यासोबत मागचे नगरसेवक होते, आताही आलेत, पण आता इथून पुढे आम्ही असा निर्णय घेणार आहे शिंपी गल्लीच की आता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जर आमचा निर्णय हे गल्लीचा जो मोठा प्रश्न आहे 3-4 वर्ष झाले आम्ही मांडतोय, ह्याच्यावर जर प्रशासन किंवा कोण लक्ष देत नसेल तर आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार घेण्याचा निर्णय करणार आहे का हो? दुसरी गोष्ट आम्ही आज इथं बोलत आहे, इथून जर आम्हाला न्याय मिळाला नाही, दाद मिळाला नाही तर आम्ही शिंपी नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तिथं आमची मागणी मांडणार आहे. तिथेही आम्ही निर्णय जर झाला नाही तर आम्ही तिथे उपोषणाला बसण्याची ही आमची पुढची भूमिका ठरलेली आहे आणि ती आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहे. आता या गोष्टीला 4-5 वर्ष झालं लढा चालूच आहे, पण लढा चालू असताना ह्यात कोणी आम्हाला साथ द्यायला थांबलेलं नाही. शेवटी आमच्या शिंपी गल्लीतील रहिवासी आणि आपले जे तुम्ही जे पत्रकार बंधू आहे, प्रसार माध्यम आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही आता हे मत व्यक्त केलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात, आमची 2 गोष्टी शब्द ऐकून घेतल्या त्याबद्दल वज्रधारी न्यूज व तुमच्या आपल्या सर्वांच्याच भावना इतक्या तीव्र झालेल्या आहेत. तर या माध्यमातून किंवा हा तुमचा जो प्रश्न आहे या अनुषंगाने पालिका प्रशासनाला कोणता इशारा असेल आपला? प्रशासनाला आमचा एवढा इशारा असेल की प्रशासनानं आता वेड्याचं सॉंग गेली 3 वर्ष घेतलेलं आहे, ते डोळ्याचं वेड्याचं सॉंग काढून आमच्या शिंपी गल्लीतील रहिवाशांना एक चांगला निर्णय, पॉझिटिव्ह निर्णय द्यावा व ह्या शिंपी गल्लीला लागलेल्या ग्रहणाला, या ग्रहणातून या आमची शिंपी समाजातील रहिवासी होरपळून निघालेले आहेत, या ग्रहणातून आम्हाला बाहेर काढावं हीच त्या नगरपरिषदेला आम्ही विनंती करतोय की हे ग्रहण कधी सुटणार आहे त्यांनी आम्हाला एकदा दाखवावं. तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना परवाही निवेदन दिलेलं आहे. नमस्कार. इथं उपस्थित शेतकरी आणि माझे बांधव व्यापारी मित्र, मीही देखील एक शेतकरी आहे. खरं सांगायचे म्हणलं तर सोमवारी आपला जो नगर परिषदमध्ये कालवा झाला, शिंपी गल्लीमध्ये काही बाजार उठाव प्रश्न टाकला रहदारी लोकांनी. आज आमच्या शेतकरी व्यापाऱ्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. आज आम्ही जगायचं कसं? आज शेतकरी बांधवावर शिंपी गल्लीतील रहदारी लोक दांडगावशाही करत आहे. आज शिंपी गल्लीमध्ये बघायला गेलं तर शिंपी गल्लीमध्ये लोकांनी बॅरिकेड लावून रस्ते पॅक केलेत. ह्यांना नगरपालिकेने आव्हान दिलं नाही, नगरपालिकेची पावती नाही, शासनानं कोणताही अधिकार दिला नाही. हे राजेशाही यांनी चालू केली आहे. आम्हा शेतकऱ्यावर हा अन्याय सहन होणार नाही. आत्ताच खरं सांगायचं म्हटलं तर शिवसाहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे. शिवसाहेबांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज या मंडईमध्ये बसण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु आम्हाला हा पर्याय मान्य आहे का सांगा शेतकरी? हा पर्याय आम्हाला मान्य नाही. तर आता आम्हाला आमच्यापाशी एक पर्यायी मार्ग आहे. पर्यायी मार्ग म्हणजे तो दाणे गल्लीमध्ये आहे, कारण का तिथे वाहतुकीसाठी अडचण होणार नाही. खरं म्हणजे सांगायचं म्हणजे तिथे रस्त्याची वाहतूक मोठी आहे आणि रस्ते मोठे आहेत. 100 फुटी रस्ते, काही ठिकाणी 50 फूट आहेत. जरा रोड मोठा आहे. फक्त आम्हाला तिथे बसण्याची परवानगी द्यावी व शिंपी गल्लीत जर आम्हा नागरिकांना सहकार्य करण्यास संधी मिळाली, शिंपी गल्लीतील नागरिकांनी, रहदारी लोकांनी आम्हाला संधी द्यावी तिथे बसण्याची, माझं असं एकही म्हणणं आहे. पण आता आम्ही त्या नागरिकांना, शिंपी गल्लीत रहदारी लोकांना सहकार्य काय करू? नागरिकांच्या घरासमोर वाट मोकळी ठेवू, विठ्ठल मंदिराजवळी जागा स्वच्छ मोकळी ठेवू, मंदिरात कार्यक्रमाच्या दिवशी त्या भागातील जागा मोकळी ठेवू, भाजीपाल्याचा कचरा स्वतंत्र पिशव्यात भरण्यात यावा. हे आमची जबाबदारी आम्ही शेतकरी बांधव म्हणून आम्ही पार पाडतो. शेतकरी राजाचा. मी संपत चव्हाण, राहणार येळावी. मी शेतकरी असून आजपर्यंत जवळजवळ 2013 पासून शिंपी गल्लीमध्ये व्यापार चालू आहे आणि आपला स्वतःचा माल असतो. आणि आता त्यांनी असाच पर्याय सुचवला की आमच्यामुळं तिथं डेंगू तयार होतो किंवा आमच्यामुळे त्यांना अडचण होते जाण्यास. एक समजा कोणी
वयस्क व्यक्ती वगैरे मृत्युमुखी पावला तर त्यांना रस्ता देत नाही. आज पण असं कधी शक्य झालेलंच नाही. मेलेल्या माणसांना कोण रस्ता देणार असं जगात कोणीच नाही. त्यांनी चुकीचं मांडलं की आम्ही वारल्यानंतर ते रस्ता पॅक करतो. हां, अडचण आहे, दुचाकी जाताना जी अडचण होते, पण प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे ते पाठीमागं सरून दाराच्या समोर आम्ही बसणार नाही, तिथे कचरा करणार नाही अशी आम्ही हमी घेतो.